सातारा ते महाबळेश्वर बस प्रवासादरम्यान महिलेचा विश्वास संपादन करून व नंतर गुंगीचे औषध पाजून दागिने आणि मोबाईल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुजाता सूर्यकांत देवरुखकर वय 32 राहणार नरवण जिल्हा रायगड या 28 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3:30 ते 6च्या दरम्यान सातारा ते महाबळेश्वर असा बसने प्रवास करत होत्या। प्रवासादरम्यान संदीप, पूर्ण नाव माहिती नाही, वय अंदाजे 45 वर्षे, राहणार मुंबई नावाच्या आरोपीने फिर्यादीशी ओळख वाढवली। नंतर आरोपीने फिर्यादीला लोन मिळवून देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला। प्रवासादरम्यान आरोपीने पिण्याच्या पाण्यातून काहीतरी गुंगीकारक द्रव्य फिर्यादीला दिले असता फिर्यादी बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने त्यांच्या गळ्यातील 1,40,000 रुपये किमतीचे 2 तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि 25,000 रुपये किमतीचा निळ्या रंगाचा व्हिवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 1,65,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। झालेला प्रकार लक्षात येताच घटनेची तक्रार सुजाता देवरुखकर यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 318(2) आणि 318(4) नुसार गुन्हा दाखल केला आहे। पोलीस निरीक्षक BP सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक परजणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।